नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. पश्चिम घाटात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे सध्या खानापूर तालुक्यातील नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आलं आहे. येथील मलप्रभा नदी जवळपास तुडुंब भरून वाहत असल्यामुळे जांबोटी जवळील श्री क्षेत्र हब्बनट्टी मारुती मंदिर आज सोमवारी सकाळी अर्ध्याहून अधिक पाण्याखाली गेले होते. पश्चिम घाटामध्ये होणाऱ्या मुसळधार पावसामुळे गेल्या काही दिवसांपासून कोरड्या पडत चाललेल्या मलप्रभा नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आलं आहे. जांबोटी जवळील श्री क्षेत्र हब्बनट्टी मारुती मंदिराच्या ठिकाणी ही नदी तुडुंब भरून वाहत असल्याने सदर मारुती मंदिर मलप्रभा नदी पात्रामध्ये बुडाले आहे. आज सोमवारी सकाळी नदीचे पाणी मंदिराच्या छतापर्यंत पोहोचण्यास अवघ्या काही फुटांचे अंतर शिल्लक होते. दरवर्षी जुलै महिन्यात हे मंदिर पाण्याखाली बुडते. मात्र यंदा पावसाळा लवकर सुरू झाल्यानं मलप्रभा नदी प्रवाहित झाली आहे. पुण्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याच्या दुर्घटनेमध्ये रायबाग तालुक्यातील नसलापूर गावचा रहिवासी चेतन चावरे वय 22 याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना रविवारी 15 जून रोजी घडली. चेतन सध्या पुण्यात शिक्षणासाठी गेला होता आणि घटनेच्या वेळी पुलावर उपस्थित होता. या दुर्घटनेमध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला असून रायबाग तालुक्यात शोककळा पसरली आहे. स्थानिक प्रशासन व आपत्कालीन सेवांकडून घटनास्थळी मदतकार्य सुरू आहे. बेंगळूर येथील चिन्नास्वामी स्टेडियमजवळ झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणावरून भाजपने बेळगाव शहरात आंदोलन छेडण्यात आले होते. या घटनेची चौकशी कर्नाटक उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशांकडून करण्यात यावी अशी ही मागणी या आंदोलनात करण्यात आली. भाजप कार्यकर्त्यांनी शहरातील चंडमा चौकात निदर्शने करत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्यावर गंभीर आरोप करत चेंगराचेंगरीच्या घटनेत या तिघांची नैतिक जबाबदारी असून तत्काळ त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली. पक्षाचे जिल्हा व तालुका कार्यकर्ते निदर्शनात सहभागी झाले होते. आंदोलनात भाजपचे माजी आमदार संजय पाटील, ग्रामीण मंडळ उपाध्यक्ष युवराज जाधव, महेश रेडेकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले. या घटनेमध्ये वरिष्ठांना वाचवण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांना बळीचा बकरा बनवलं जात आहे असा आरोपही आंदोलनकर्त्यांनी यावेळी केला. अनगोळ येथील SV रोडवर सोमवारी सकाळी एक मोठे झाड कोसळल्याची घटना घडली. या घटनेमुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. सततच्या पावसामुळे झाडाची मुळे कमजोर होऊन ते कोसळण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. झाड रस्त्यावर आडवे पडल्याने वाहन चालकांना अडचणींचा सामना करावा लागला. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे परिसरातील धोकादायक झाडांची तात्काळ छाटणी करण्याची मागणी केली आहे. आज सकाळच्या दरम्यान सुरू झालेल्या संततधार पावसामुळे बेनन स्मिथ शाळेच्या मुख्य प्रवेशद्वाराशी मोठ्या प्रमाणात पाणी साचलं असून त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत ये जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. दरवेळी थोडा पाऊस झाला तरी या ठिकाणी पाणी तुंबते. काल रात्री पडलेल्या मुसळधार पावसामुळे ही समस्या अधिक तीव्र झाली आहे. विद्यार्थ्यांना पाण्यातून वाट काढत शाळेमध्ये प्रवेश करावा लागतोय. काही ठिकाणी चिखल व घाणही साचल्याने अपघाताचा धोका निर्माण झालाय. पालकांमध्येही अस्वस्थता असून शाळा प्रशासन व स्थानिक यंत्रणांना या समस्येबद्दल वेळोवेळी माहिती देऊनही अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. प्रत्येक वेळी पावसाळ्यात अशीच परिस्थिती निर्माण होते, मात्र समाधान मिळत नाही. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गरज आहे असा संतप्त सूर स्थानिक पालकांनी व्यक्त केलाय. बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांनी खडक गल्लीमध्ये आणि परिसरात पाणी टंचाईवर तोडगा काढण्यासाठी नवीन बोरवेल प्रकल्पाची औपचारिक सुरुवात केली. यावेळी आमदारांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी ऐकून घेतल्या व तात्काळ आणि दीर्घकालीन उपाययोजनांचे आश्वासन दिले. या उपक्रमात परिसराचे नगरसेवक मुजम्मिल डोनी उपस्थित होते. त्यांनी देखील नागरिकांशी संवाद साधत प्रकल्पाला पाठिंबा दिला. आमदार सेठ यांनी नमूद केले की शुद्ध आणि पुरेशा पाण्याचा पुरवठा करणे ही मूलभूत जबाबदारी असून बोरवेल प्रकल्पामुळे दीर्घकाल प्रलंबित असलेली पाणी टंचाईची समस्या सुटणार आहे. आमदारांनी घेतलेल्या दखलीचे नागरिकांनी कौतुक केले असून अशा उपक्रमामुळे जनता आणि प्रशासन यांच्यामधील समन्वयामुळे आपसात विश्वास निर्माण होतो असे मत व्यक्त केले. शहापूर स्मशानभूमी परिसरातील धोकादायक झाडे लवकरच हटवण्यात येणार असून त्यानंतर अंत्यविधीसाठी नवीन निवारा शेड उभारण्यात येईल अशी माहिती महापौर मंगेश पवार यांनी दिली.
यापूर्वी झाड कोसळून जुना शेड मोडून पडला होता. त्यामुळे पावसाळ्यात आणि उन्हात नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. महापौर पवार यांनी विभागीय अधिकाऱ्यांसह स्मशानभूमीची पाहणी करून आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. धोकादायक झाडे प्रथम हटवून तत्काळ नव्या निवाऱ्याचे काम सुरू केले जाईल असे त्यांनी सांगितले. या निर्णयामुळे अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना सुरक्षित आणि योग्य सुविधा मिळणार असून परिसराचा दर्जाही सुधारणार आहे. KLS IMR Autonomous Belagavi, 34 years of excellence, is organizing PGCET Crash Course 2025 for MBA program from 17th June to 28th June 2025. The course will be delivered by experienced and competent resource persons. Scholarship of ₹50,000 for PGCET toppers within 1,000 ranks. For registration and more detail, please contact mobile number 9916044352 or 9980936364. दक्षिण पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक मुकुल सरण माथुर यांनी बेळगाव रेल्वे स्थानकाची पाहणी करून पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. पावसामुळे रेल्वे ट्रॅक, सिग्नल प्रणाली आणि यार्डमधील कामकाजावर परिणाम होऊ नये यासाठी विशेष दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. या भेटीमध्ये रेल्वे रूळ, तांत्रिक यंत्रणा आणि सुरक्षेचे निकष तपासण्यात आले. संभाव्य धोके ओळखून तात्काळ उपाययोजना राबवाव्यात असे आदेश त्यांनी दिले. रेल्वेच्या सुरळीत आणि सुरक्षित कार्यप्रणालीसाठी अशा नियमित तपासण्या करणे गरजेचे असल्याचेही माथुर यांनी स्पष्ट केले. यावेळी रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार आसिफ सेठ यांनी आझमनगर परिसराला भेट देत जनता दरबाराचे आयोजन केले. या दरम्यान त्यांनी पाणीपुरवठा, ड्रेनेज, रस्त्यांची दुरुस्ती आणि स्ट्रीट लाईट्स यासारख्या स्थानिक नागरी समस्यांचा थेट आढावा घेत नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतले. आमदार सेठ यांनी संबंधित विभागांशी समन्वय साधून तत्काळ आणि प्रभावी उपाययोजना केल्या जातील असे आश्वासनही दिले. जनतेशी थेट संवाद साधणे हे चांगल्या प्रशासनाचे मूलभूत तत्व आहे असे मत त्यांनी याप्रसंगी व्यक्त केले. या कार्यक्रमाला स्थानिक नेते, समाज प्रतिनिधी आणि नागरी प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते. नागरिकांनी आमदार सेठ यांच्या उत्तरदायित्वपूर्ण आणि सक्रिय नेतृत्वाची प्रशंसा केली. हा उपक्रम त्यांच्या जनतेशी सातत्याने संपर्कात राहण्याच्या प्रयत्नांचा भाग असल्याचे स्पष्ट झाले. शहरातील पादचारी मार्गांवरील अतिक्रमणाची समस्या सोडवण्यासाठी महापालिका लवकरच 3 ठिकाणी व्हेंडिंग झोन स्थापन करणार आहे, अशी माहिती आयुक्त शुभा बी यांनी दिली. फेरीवाल्यांसाठी अधिकृत जागा निश्चित करून त्यांना व्यवसायाची मुभा दिली जाईल. तसेच सध्या अस्तित्वात असलेली अतिक्रमणे हटवण्यासाठीही महापालिकेच्या वतीने योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे पादचाऱ्यांना मोकळा व सुरक्षित मार्ग मिळेल आणि शहरातील वाहतुकीला कोणताही अडथळा येणार नाही, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले. गेल्या 3-4 दिवसांपासून बेळगाव शहरात अधूनमधून पाऊस हजेरी लावत आहे. काल रविवारी रात्री जोरदार पावसानंतर आज सोमवारी दिवसभर शहरात हलक्या व मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या. खानापूर तालुक्यामध्ये 2 दिवसांपासून संततधार पाऊस सुरूच आहे. हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला असला तरी प्रत्यक्षात बेळगाव जिल्ह्यात मात्र अनेक ठिकाणी पावसाने हुलकावणी दिली आहे. आज दिवसभर अधूनमधून पावसाची रिपरिप सुरू होती. बेळगाव तालुक्यातील बसवनकुर्ची येथे विजेच्या खांबानजीक ताण दिलेल्या वीज वाहिनीला धक्का लागून म्हशीचा जागीच मृत्यू झाला. जिन्नप्पा वंडरोट्टी यांची दुभती म्हैस वीज वाहिनीत विद्युत प्रवाह उतरल्याने त्या दिशेने खेचली जाऊन तिचा जागीच मृत्यू झाला. ही घटना नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर हेस्कॉमला कळवून विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला. तलाठी यांनी पंचनामा करून पशुवैद्यकीय अधिकारी यांनी शवविच्छेदन केले. विद्युत हेस्कॉम मंडळाचे अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. केवळ दूध विक्री करून आपल्या कुटुंबाची उपजीविका चालवणारे जिन्नप्पा वंडरोट्टी यांना आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात येत आहे. हेस्कॉमच्या हलगर्जीपणामुळेच हा अपघात घडला असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. कुसमळ येथील मलप्रभा नदीवरील पर्यायी रस्ता आणि पूल पावसामुळे वाहून गेल्याने सर्व वाहतूक बैलूर आणि खानापूर मार्गे वळवण्यात आली आहे. मात्र बैलूर रस्ता अत्यंत खराब अवस्थेत असून गेल्या 4 वर्षांपासून त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलंय. ग्रामस्थांनी वेळोवेळी निवेदने दिली असूनही रस्त्याची दुरुस्ती झालेली नाही.
सध्या बेळगाव जांबोटी कणकुंबी चोरला गोवा या मार्गावरील वाहतूक बैलूर रस्त्यावर वळवण्यात आली आहे. त्यामुळे हा रस्ता अपघातप्रवण मृत्यूचा सापळा ठरत आहे. रस्त्याच्या डांबरीकरणासाठी 4 कोटींचा निधी मंजूर झाला असून आमदार विठ्ठलराव हलगेकर यांच्या हस्ते भूमिपूजनही झाले आहे. मात्र अद्याप कामाला सुरुवात न झाल्यानं बैलूर रस्ता पूर्णपणे बंद होण्याचा धोका निर्माण झालाय. आता प्रशासन कोणती तातडीची उपाययोजना करते याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिलंय. लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजेच सुयोग्य कालावधीत सर्वोत्तम व्याजदर. आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 10.60% परतावा. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 1800212405. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. निपाणीचे माजी आमदार काकासाहेब पाटील यांची प्रकृती खालावल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी महिला आणि बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सोमवारी रुग्णालयाला भेट दिली. मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी पाटील यांच्या प्रकृतीची माहिती घेतली आणि त्यांना लवकरात लवकर बरे होण्याच्या शुभेच्छा दिल्या. त्यांच्या भेटीमध्ये त्यांनी पाटील कुटुंबियांनाही धीर दिला. या भेटीच्या वेळी काही स्थानिक नेते व पाटील समर्थकही उपस्थित होते. बेळगाव तालुक्यातील बसुर्ते गावामध्ये शेतकऱ्यांच्या तीव्र विरोधाकडे दुर्लक्ष करत धरण प्रकल्पाचे सर्वेक्षण व दगड टाकण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. आमच्या सुपीक जमिनी वाचवा अशी मागणी शेतकऱ्यांनी अनेक वेळा केली असूनही प्रशासनाने हे काम थांबवलेलं नाही. गावातील शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार आपल्या पिकाऊ जमिनीवर जबरदस्तीने धरण प्रकल्प उभारण्यात येत असून आम्ही भूमिहीन होण्याच्या मार्गावर आहोत. प्रशासनाचा आडमुठेपणा व लोकप्रतिनिधींच्या राजकीय बळाचा वापर करून शेतकऱ्यांचा विरोध डावलला जातोय असा आरोपही त्यांनी यावेळी केला. पाण्याची गरज असली तरी आमचे जीवन उद्ध्वस्त करून विकास नको आहे असा संताप शेतकऱ्यांनी व्यक्त केलाय. सुपीक जमिनीचा नाश करून धरण उभारण्यामागचा हेतू काय असा थेट सवालही त्यांनी उपस्थित केला. शेतकऱ्यांनी तातडीने हा प्रकल्प रद्द करून आपली जमीन व अधिकार अबाधित राहावेत अशी मागणी करण्यात आली. बेळगाव जिल्हा बॉडी बिल्डर्स असोसिएशन आणि स्पोर्ट्स यांच्या वतीने जिम असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार कार्यक्रम नुकताच पार पडला. यावेळी अध्यक्ष चेतन तहसीलदार यांनी 120हून अधिक जिमच्या माध्यमातून युवक युवतींना व्यसनमुक्त ठेवून उत्तम व्यायामपटू घडवणे हे आमचे उद्दिष्ट आहे. कोणत्याही संघटनेने खेळाडूंना स्पर्धेत अडथळा आणू नये असे आवाहन केले. या कार्यक्रमात प्रकाश कालकुंद्रीकर, राजेश लोहार, अनिल आंबरोळे, नारायण चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते. जिम असोसिएशनचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. मुक्या प्राण्यांचा आवाज बना या संकल्पनेतून पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ एनिमल्स इंडियातर्फे प्राणी संरक्षण कायद्यांवर आधारित विशेष कार्यशाळा बेळगावात आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत शहरातील बेकायदा कत्तलखान्यांविरुद्ध कडक कारवाईची मागणी करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. ही कार्यशाळा अयोध्या नगर येथील एका खासगी दवाखान्यात पार पडली. पेटा इंडियाचे कायदेशीर सल्लागार व प्राणी क्रूरता प्रतिसाद विभागाचे संचालक मीत अशर यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेचा उद्देश प्राणी संरक्षणासाठी कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांना कायदेविषयक माहिती, तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया आणि प्रत्यक्ष कारवाईचे कौशल्य याबाबत मार्गदर्शन करणे हा होता. कायदेशीर प्रक्रियेत सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांसाठी ही कार्यशाळा उपयुक्त ठरली. शहरातील फुटपाथवर वाढते अतिक्रमण ही गंभीर समस्या बनली आहे. याचा सर्वाधिक त्रास ज्येष्ठ नागरिक, शाळकरी विद्यार्थी आणि अपंग नागरिकांना सहन करावा लागतोय. सुरक्षित चालण्यासाठी असलेले फुटपाथ अनधिकृत विक्रेते, दुकानांचा वाढलेला व्याप आणि वाहनतळांमुळे अडगळीचे झाले आहेत, ज्यामुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालावं लागतं. महापालिकेने यापूर्वी अतिक्रमण हटाव मोहिमा राबवल्या असल्या तरी प्रभावी अंमलबजावणीअभावी अतिक्रमणाची समस्या मात्र कायम आहे. अपुरी शहरी रचना आणि प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे परिस्थिती दिवसेंदिवस अधिक गंभीर होत आहे. या समस्येवर मात करण्यासाठी नियमित अतिक्रमण हटाव मोहीम, पायाभूत सुविधा सुधारणा आणि नागरिकांच्या तक्रारींवर तत्काळ कारवाई करणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. शहरातील भोई गल्लीमध्ये गेल्या 4-5 दिवसांपासून विद्युत प्रवाह वारंवार खंडित होत आहे.
व्होल्टेज कमी जास्त होत असल्याने घरातील विद्युत उपकरणे नादुरुस्त होत आहेत. शालेय विद्यार्थी, कर्मचारी आणि आजारी व्यक्तींना यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत असून रोजच्या उपयोगासाठी पाणी भरताना विद्युत मोटार, बोरवेल खराब होण्याच्या परिस्थितीत आहेत. याबद्दल हेस्कॉमला कळवण्यात आल्यानंतरही या समस्येकडे कानाडोळा करण्यात येत असल्याचे गल्लीतील नागरिकांचे म्हणणे आहे. तुम्हीच काहीतरी उपाय करा, मग आम्ही येऊ, असा अजब सल्लाही देण्यात येत असल्यानं गल्लीतील नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.